हाय गाईज, माझ्या चॅनलवरच्या पहिल्याच लाँग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजपासून माझ्या मेकअप जर्नीमधले सुंदर सुंदर असे लूक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजचा लूक हा श्रावणी लूक आहे. तर चला तर बघूया आपण हा लूक मी कसा क्रिएट केला आहे. तर फर्स्ट मी सेटाफिलचा क्लेन्झर यूज करून मॉडेलचा फेस क्लीन करून घेतला आहे. आणि त्यानंतर मी फेसवर टोनर अप्लाय केला आहे. टोनर मी प्लमचं यूज केलं आहे आणि आय मेकअपला स्टार्ट केला आहे. आय मेकअपच्या बेससाठी मी लॉरियरचा कन्सिलर यूज केला आहे आणि त्याला व्यवस्थित असं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतला आहे. आणि त्याला कॉम्पॅक्टनेस सेट करून लाईट ब्राऊन शेड हा मी क्रीजवर अप्लाय करते आहे. हलक्या हाताने क्रीजवर एक शॅडो क्रिएट करते आहे, ज्याने की आपले डार्क कलर हे क्रीजच्या वरती नाही गेले पाहिजे. त्यानंतर डार्क ब्राऊन कलर हा आउटर एरियावर मी व्यवस्थित ब्लेंड करून घेते. आजचा आय मेकअप हा खूप सिंपल असणार आहे, कारण पूर्ण लूक हा आपला सिंपलच आहे. त्यामुळे आय मेकअप पण खूप सिंपल ठेवला आहे मी. दोन्ही साईडला डार्क ब्राऊनने मी आउटर एरियावरती व्यवस्थित असं ब्लेंड केलं आहे. तुम्ही जेवढा सॉफ्ट ब्लेंडिंग करणार तेवढा सुंदर आय मेकअप दिसणार. लक्षात ठेवा, नेहमी आय मेकअप करताना तुमची ब्लेंडिंग प्रॉपर असली पाहिजे. तुम्ही जेवढं सॉफ्ट ब्लेंडिंग करणार तेवढा सुंदर आय मेकअप दिसणार. आय मेकअपसाठी मी शॉपरेलचं न्यूडवाला पॅलेट यूज केलं आहे. त्यानंतर आयलायनर लावून मी आय मेकअप कंप्लीट केला आहे. आणि त्यानंतर मी इथे रिकोटचा ग्रिप स्प्रे यूज केला आहे. आणि त्यानंतर बायोडर्माचं मॉइश्चरायझर मी इथे यूज केलं आहे. हलक्या हाताने मी मॉइश्चरायझर सर्व फेसवरती व्यवस्थित असं अप्लाय केलं आहे. तर 2 ते 3 मिनटं थांबून मॉइश्चरायझर पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं. नेहमी लक्षात ठेवा गाईज, जेव्हा पण तुम्ही टोनर अप्लाय करता, मॉइश्चरायझर अप्लाय करता, प्रायमर अप्लाय करता, स्किन प्रेप करताना प्रत्येक प्रोडक्ट लावल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 मिनटं थांबायचं आहे. कारण स्किन प्रेप हा मेकअपमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण स्किन व्यवस्थित प्रेप असेल, हायड्रेटेड असेल, तेव्हाच तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहील. आता मी इथे कलर करेक्शन करून घेत आहे. अंडर आय एरिया, माउथ एरिया, फोरहेड इथे व्यवस्थित कलर करेक्शन करण्यासाठी मी शॉपरेलचा पॅलेट यूज केला आहे आणि त्यातील डार्क ऑरेंज शेड मी यूज केला आहे. आणि त्यालाच कट करण्यासाठी मी सेम स्किनसारखा एक कलर ऑरेंज शेडवरती अप्लाय केला आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड केला आहे. कारण नंतर जर बेस झाला तर थोड्या वेळानंतर आपला मेकअप ऑरेंज दिसू नये, त्यामुळे मी इथे ऑरेंज कलरला कट करण्यासाठी स्किनसारखाच एक शेड मी ऑरेंज करेक्टरवर यूज केला आहे. त्याला व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे फाउंडेशन यूज केलं आहे. हुड्डाचं फाउंडेशन यूज करून त्याला व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतलं आहे. फाउंडेशन जाड लेअरमध्ये लावत नाही, एकदम पातळ लेअरमध्येच मी फाउंडेशन अप्लाय करते आणि त्याला हलक्या हाताने ब्लेंड करते, जेणेकरून माझा बेस फेसवरून हटला नाही पाहिजे किंवा कुठे पॅच नाही दिसला पाहिजे. त्यामुळे सॉफ्ट हाताने नेहमी मी माझं फाउंडेशन ब्लेंड करते. फाउंडेशनची लेअर जेवढी कमी असेल तेवढाच तुमचा बेस सुंदर दिसतो आणि लॉंग लास्टिंग पण होतो. फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर फेसवरती रिकोटचा ग्रिप फिक्सर यूज करते. त्याला प्रॉपर असं ड्राय करून लूज पावडरनी माझा बेस पूर्ण लॉक करून घेते. इथे मी लॉरा मर्सियाचं लूज पावडर यूज केलं आहे. माझा पावडरला मी थोडासा सेट होण्यासाठी वेळ देते, तोपर्यंत मी इथे आयब्रो डिफाईन करून घेते. आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी अनास्टसियाचं जेल आयब्रो डिफायनर यूज केलं आहे डार्क ब्राऊन शेडमध्ये. आयब्रो डिफाईन हे मी माझा फेसवरील बेस लॉक केल्यानंतर करते, कारण आपण जेव्हा फाउंडेशन यूज करतो, लूज पावडर यूज करतो, तर बेस थोडासा तरी बेस आपल्या आयब्रोवर येतो, पावडर येतं. त्यामुळे मी सगळ्यात लास्टला आयब्रो डिफाईन करते. नेहमी लक्षात ठेवा, आयब्रो कधीच डार्क करायची नाही. तुम्ही जेवढी लाईट आयब्रो डिफाईन करणार तेवढी सुंदर आयब्रो दिसणार. डार्क ब्लॅक कलर किंवा ब्लॅक कलर कधीच यूज करायचा नाही. तुम्ही लाईट ब्राऊन किंवा डार्क ब्राऊननेच आयब्रो नेहमी डिफाईन करायची, तेव्हाच ती नॅचरल दिसते. आयब्रो डिफाईन झाल्यानंतर मी इथे युरोप गर्लचं शाईन पावडर यूज करते. व्यवस्थित असं फिनिशिंग देण्यासाठी पूर्ण फेसवरती हलक्या हाताने शाईन पावडर यूज करते.
शाईन पावडर यूज केल्याने आपला बेस कधीच असा ड्राय दिसत नाही, सुंदर ग्लॉसी असा लुक देतो, त्यामुळे मी शाईन पावडर यूज करते. त्यानंतर मी इथे ब्लश अप्लाय करते. ब्लशसुद्धा मी युरोप गर्ल्सच्या पॅलेटमधून लाईट पीच कलर हा यूज केला आहे. ब्लशलासुद्धा व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतलं आहे. ब्लशसुद्धा मी इथे खूप लाईट आणि नॅचरलच यूज केलं होतं गाईज, कारण मेकअप पूर्ण लाईटच होता, त्यामुळे मी ब्लशसुद्धा खूप कमी यूज केलं होतं. त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं लिप लायनर यूज केलं होतं, व्यवस्थित असा लिपला शेप देण्यासाठी. आणि त्याच लिप लायनर मी पूर्ण लिपला फिल केलं होतं आणि त्यावर मी नंतर लिपस्टिक यूज केली होती. ही माझी टेक्निक आहे गाईज, कारण कदाचित जर कधी लिपस्टिक निघाली तर तिथे असं ओपन स्पेस दिसणार नाही. जे मी लिप लायनर यूज केलं होतं ते तिथे तशाला तसंच स्टे राहील, त्यामुळे ही टेक्निक मी यूज करते. आणि लिपस्टिक मी मल्टी शेड लिप पॅलेटमधलं रेड कलर हा यूज केला होता. आणि लास्ट मी ॲक्वाबेसचं मेकअप फिक्सर इथे यूज केलं होतं. छान असं पूर्ण फेसवरती फिक्सर केलं आणि त्याला ड्राय करून घेतलं. आणि त्यानंतर मी इथे मस्कारा अप्लाय करते आहे. मस्कारा अप्लाय करून मला इथे लॅश अप्लाय करायच्या, त्यामुळे अगोदरच आपण पूर्ण लॅश कर्ल करून घ्यायच्या, म्हणजे की आपल्या लॅश अशा व्यवस्थित दिसतील. त्यानंतर मी इथे आय मॅजिकच्या लॅश यूज केल्या होत्या. दोन्ही साईडला मी लॅश लावून घेतल्या आणि इथं मी पूर्ण ड्रॅपिंग ज्वेलरी आणि हेअरस्टाईल करून घेतली होती. आणि त्यानंतर सर्वात लास्टला मी इथे काजळ अप्लाय करत होते आणि त्यानंतर लोअर लॅश कंप्लीट करत होते, कारण माझ्या मॉडेलच्या डोळ्यामध्ये खूप जास्त पाणी येत होतं, त्यामुळे मी थोडा स्टे घेतला आणि लास्टला काजळ अप्लाय केलं आणि लोअर लॅश कंप्लीट करून घेतलं. आणि मस्कारा पण बाकी होता, कारण लॅश लावल्या होत्या. त्यानंतर मग लॅशला पूर्ण मस्कारा लावून घेतला. तर हा होता माझा आजचा श्रावणी लूक. कसा वाटला नक्की सांगा. हा मेकअप ड्रॅग प्रूफ होता, इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवती पण आहे. आजचा हा माझा श्रावणी मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता. माझ्याकडून जर बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर त्यासाठी सॉरी. माझ्या चुका मला सांगा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या कवर करेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणते प्रोडक्ट यूज केले ते दाखवले नाही, पण नेक्स्ट व्हिडिओ माझा नक्की असं असेल की ज्यामध्ये मी जे प्रोडक्ट यूज करते त्याचे फोटो पण मी स्क्रीनवरती दाखवेल आणि त्याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. तर थँक्यू सो मच गाईज, इथपर्यंत माझा व्हिडिओ बघण्यासाठी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.